मिरजेतील वंडमोरे कॉर्नर ते चिवटे हॉस्पिटल या रस्त्याचे ट्रिमिक्स काम सुरू करण्यात आले. मात्र काही सामाजिक कार्यकर्ते यांनी या भागातील डॉक्टरांना सोबत घेऊन आंदोलन करून रस्त्याचे काम बंद पाडले आहे. या ठिकाणी पहिल्यांदा ड्रेनेजचे काम करावे, मग रस्ता करावा अशी मागणी काम करत काम बंद पाडले. याबाबत आंबेडकरी समाजाचे नेते डॉक्टर महेशकुमार कांबळे यांनी आंदोलन करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांवर जोरदार टीका केली आहे. डॉक्टरांच्या आडून काही सामाजिक कार्यकर्ते चांगल्या कामाला खीळ घालून सदरचे काम बंद पाडत आहेत. तसेच जे सामाजिक कार्यकर्ते यांनी काम बंद पाडले आहे त्यांनी कधी रस्त्याच्या कामासाठी प्रयत्न केला आहे काय, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. विनाकारण चांगल्या रस्त्याचे काम बंद पाडणाऱ्या आणि डॉक्टरांच्या आडून राजकारण करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते यांच्यावर महापालिकेने कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. या सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका हद्दीमध्ये मिरज शहरातील सर्व जनतेनं ह्या 3-4 वर्षामध्ये नरक यातना सोसलेल्या आहेत. याचं कारण असं की मिरजेमध्ये जे महत्त्वाचे रस्ते आहेत ते रस्ते अत्यंत खराब दयनीय अवस्थेत आहेत की त्या रस्त्यानं जात असताना माणूस 100 वेळा विचार करतो की आपण ह्या रस्त्यानं जाऊया का दुसऱ्या रस्त्यानं जाऊया. अशा परिस्थितीमध्ये काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या निवडणुका पार पडल्या. प्रशासक जाऊन आता महापौरांनी पदभार स्वीकारलाय आणि कुठंतरी जी काही कामं रखडलेली असतील किंवा जी काही असे रस्ते खराब झालेले असतील ते प्रामुख्यानं करण्याचं काम या महापालिकेनं आज सुरू केलेलं होतं. त्यामध्येच प्रमुख रस्ता हा मिरजेतील वंटमोरे कॉर्नर ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंतचा जो ट्रिमिक्स रस्ता कॉन्क्रिटीकरणाचा करण्याचं काम सुरू केलं होतं ते काम काही विघ्न संतोषी लोकांनी आज बंद पाडलं. आणि हे बंद पाडण्यामागे त्यांचा उद्देश काय होता तर आम्हाला अशा ड्रेनेजच्या लाईन टाका, हे टाका. पण मला त्या लोकांना काय विचारायचं आहे, कधी नाही ती हा रस्ता ट्रिमिक्स कॉन्क्रीटचा व्हायला लागलाय म्हणजे हा रस्ता वारंवार खराब होणार नाही. पण हा रस्ता होण्यासाठी तुम्ही कधी प्रयत्न केला का की ह्या खराब रस्त्यावरून जावं लागते सर्वसामान्यांना नाही तर रस्ता व्हावा म्हणून, तर कधी प्रयत्न केला नाही. तसेच तिथं जर तुम्हाला ड्रेनेज चांगलं पाहिजे असेल तर ती मागणी तुम्ही कधी लेखी महापालिकेकडे केली आहे का, तर केलेली नाही. कुणाची तर एखादी चांगल्या कामाला खीळ घालण्याची डोक्यात विचित्र भावना ठेवून जर विराज कोकणे सारखा माणूस आज ह्या कामाला जर बंद पाडण्याचा प्रयत्न करत असेल तर ही बाब निंदनीय आहे. आणि संबंधित डॉक्टरांना सुद्धा मला सांगायचं आहे की तुम्ही स्वतः नियमाचं पालन करता का ह्याचा सुद्धा स्वतः आत्मपरीक्षण करा. तुमच्या नवीन नवीन इमारती झालेल्या आहेत, दवाखाने झालेले आहेत, त्याला तुम्ही पार्किंग सोडताय का? तुमचं पार्किंग पेशंटचं रस्त्यावर असतं, जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना त्याचा त्रास होतो. तुम्ही सुद्धा नियमाचं पालन करा. मग तुम्हाला जर काय समजा ड्रेनेज व्यवस्था चांगली असेल तर तुम्ही आयुक्तांना भेटा, उपायुक्तांना भेटा, एखादा फोन करून विनंती करा. तुमची कामं का होत नाहीत? पण अशा चुकीच्या माणसानं जर सुरू होत असलेलं चांगलं काम थांबवण्याचा प्रयत्न केला आणि तो जर तुमच्या डॉक्टरांच्या आडून अशी जर कामात खीळ घालत असेल तर ही बाब अतिशय चुकीची आहे. म्हणून मी आयुक्त साहेबांना एक विनंती करतो, अशा मिरजेमध्ये किंवा जी काही कामं आता तात्काळ तुम्ही सुरू केलेले आहेत त्या कामामध्ये आडकाठी घालण्याचं काम जर कोण करत असेल अशा लोकांवर कडक कारवाई करण्याचं काम आपण करावं अशी मी विनंती करतो. आणि मिरजेतील जेवढे खराब रस्ते आहेत ते तात्काळ आपण प्रामुख्यानं त्याला फर्स्ट प्रेफरन्स देऊन ते रस्ते तेवढे चांगले करावेत म्हणजे मिरजेतल्या नागरिकांना ज्या नरक यातना सोसाव्या लागतात त्या सोसायचं बंद होतील. आणि ही जी काही मंडळी आहेत विराज कोकणे सारखी विघ्न संतोषी ह्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा अशा पद्धतीची मागणी मी आयुक्तांच्याकडे करतो. जय भीम, जय भारत, जय जिजाऊ, जय शिवराय.